वैष्णवी आत्महत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार वादात सापडलेत। वैष्णवीच्या लग्नात कारची चावी देतानाचा फोटो व्हायरल झालाय। यावरूनच मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। हुंडाच्या कारची चावी देताना पद विसरलात का असा सवाल शालिनी ठाकरेंनी विचारला। तसंच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केलेली। मुळशीच्या आगाऊने पितापुत्राची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। हकालपट्टीच्या पत्रावर 21 मेची तारीख असल्याची उघड झाली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर पक्षाने ही कारवाई केली। सुप्रिया सुळेंनी वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी लावून धरली आहे। देश संविधानानुसार चालतो, एका कुटुंबियाच्या आदेशावर चालत नसल्याचं सांगत गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। तर दोन्ही सुना तक्रार करत असेल तर हगवणे कुटुंबीय किती चुकीचं वागतंय हे समोर येतंय। वैष्णवीचा तिच्या सासरच्या मंडळीकडून अमानुष छळ झालाय। इतके दिवस छळ होत असताना तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू शकला नाही, हे दुर्दैव असल्याचं नीलम गोरे म्हणाले। 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। यावरूनही नीलम गोरे यांनी सवाल उपस्थित केला। आरोपींना कोण पाठीशी घालताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। वैष्णवी हगवणेची आत्महत्या नाही, हत्या असल्याचा आरोप भाजप नेते चित्रा वाघ यांनी केला। वैष्णवीच्या मारेकरांना कठोर शिक्षा द्या, फरार आरोपींना लवकर अटक होईल अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिलेली आहे। वैष्णवीचा तिच्या सासरच्या मंडळीकडून अमानुष छळ झालाय। इतके दिवस छळ होत असताना तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू शकला नाही, हे दुर्दैव असल्याचं नीलम गोरे म्हणाले। 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। तर यावरूनही नीलम गोरे यांनी सवाल उपस्थित केला। आरोपींना कोण पाठीशी घालताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मुंबईतील जुन्या आणि मोडकळी झालेल्या उपकर प्राप्त इमारतींचं पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण झालं असून यावर्षी 96 इमारती अति धोकादायक म्हणून जाहीर केल्या। गेल्या वर्षी अति धोकादायक म्हणून घोषित केलेल्या 2 इमारतींचाही समावेश आहे। तर गिरगावमध्ये 14, खेतवाडी 4, दादरमध्ये 7 इमारती, तर परळ माझगाव नामजोशी मार्ग आणि काळबादेवीतही धोकादायक इमारतीची नोंद झाली आहे। मुंबई शहरातील काही भाग तसंच पूर्व उपनगरातील काही भागात पाणी कपात असणार आहे। 28 मे रोजी सकाळी 9:45 ते रात्री 11:15 या काळात या भागात पाणी कपात असेल। पाणी पुरवठ्याशी संबंधित काम या काळात केले जाणार असून 28 मे रोजी या भागातील नागरिकांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। दुपारी माणगावमध्ये दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाल्यानं 8 ते 9 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। उल्हास नदीत बेकायदा भराव टाकणं बदलापूरच्या हिंद्रेपाडा परिसरातील सत्संग विहाराला चांगलंच भोवलंय। तहसीलदारांनी 10 कोटी 17 लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली। काही दिवसांपूर्वी सत्संग विहारच्या व्यवस्थापनामार्फत उल्हास नदी पात्रात बेकायदा मातीचा भराव टाकून थेट नदीतच अतिक्रमण केलं होतं। कारवाईमुळे सत्संग व्यवस्थापनाचे धाबेदार आणले। बदलापुरातील 9 प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेनं मोहीम हाती घेतली आहे। तसंच 10 जूनपर्यंत 9 चौकांमधील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे। ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यास वाहतूक कोंडीला आळा बसेल। पुढील 3 दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम राहणार आहे। तर पालघर, ठाणे आणि मुंबई इथंही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा इथं येलो अलर्ट देण्यात आलाय। तर मान्सूनपूर्व पावसामुळे 25 मे पर्यंत कोकणात मच्छीमारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात पुढील काही तासात चक्रीवादळाची शक्यता आहे। पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। वाऱ्याच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे। त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढवण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। अवकाळी पावसामुळे वेसावे, मड, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई या कोळीवाड्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुकट ठेवलेली मासळी पावसानं भिजली, यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे। मच्छीमारांचं शेवटच्या हंगामात मिळालेले मासे सुकवून ते पावसाळ्यात विकले जातात आणि मच्छीमारांनी सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी पूर्णपणे भिजून खराब झाली। राज्यात 1 जून पासून मासेमारी बंद केली जाणार आहे। 1 जून ते 31 जुलैपर्यंत ही मासेमारी बंद असेल। सध्या माशांचा प्रजननाचा काळ सुरू होतोय, त्यामुळे या काळात मासेमारी बंद केली जाते। तर बंदी कालावधीत मासेमारी केल्यास कारवाईचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। बदलापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे सखल भागात पाणी साचले। पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यानं ठिकठिकाणी पाणी साचतंय, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।
देशाची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा ज्योतीच्या रडारवर असल्याचं तपासात उघड झालंय. ज्योती तब्बल 4 वेळा मुंबईत आली होती. मुंबईतील अनेक ठिकाणांची आणि मंदिराची 3 रेखीही केली होती. तर 2024 मध्ये तिच्या मुंबईत 3 फेऱ्या झाल्या होत्या. या दरम्यान तिनं मुंबईतील महत्त्वाच्या आणि संवेदनशील स्थळांचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्सही काढलेले होते. अभिनेता सलमान खानच्या इमारतीत शिरलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची नजर चुकवून आरोपी इमारतीला शिरला होता. आरोपी तरुण छत्तीसगडमधील रहिवासी. त्याच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. जे लोक कामगारांचे लचके तोडणार आहे त्याचं राजकारणात कसे तुकडे करायचे हे मी पाहतो, असं थेट इशारा उद्धव ठाकरेंनी कामगारांची नोकरी हिसकावणाऱ्यांना दिला. काही कर्मचाऱ्यांना एका कंपनीत कामकाजावरून काढलं होतं. त्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आवाज उठवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना कंपनीनं पुन्हा कामावर घेतलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे आभार मानण्यासाठी सर्व कर्मचारी आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्व कर्मचाऱ्यांना एकजुटीनं लढण्याचं आवाहन केलं. कल्याणच्या सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांनी पायी चालत तिसगाव ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी रहिवाशांनी केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेतली. आमची तात्पुरती व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली, मात्र पावसाळ्यापूर्वी आमच्या राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पीडित रहिवाशांनी केली आहे. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादरमधील चैत्यभूमी परिसरातून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी आणि नागरिकांचा सहभाग होता. पालघरच्या बोईसर रोडवरील नागझरी नाकात आता जनसेवक अमृत आणि महेंद्र अधिकारी चौक या नावानं ओळखला जाणार आहे. या चौकाच्या नामकरण सोहळ्यासाठी परिसरातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांना आंब्याची रोपं वाटप करण्यात आली. नवी मुंबईत पोलिसांनी ऑपरेशन शोध मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत 330 हरवलेल्या नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतलाय. तसंच हरवलेल्या महिला आणि बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांना हेल्पलाईनवर माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. ठाण्यात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्तानं स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिक, स्वच्छता कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मुंबईतील गेटवे ते मांडवा ही प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 25 मे पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. पावसाळ्यात ही सेवा बंद राहील, तर पावसाळा संपल्यानंतर हवामानाचा अंदाज घेऊन ही बोट सेवा सुरू करण्यात येईल. मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार असल्याचं आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले. भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असल्याने या डोंगराशी वारकरी संप्रदायाच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे पुणे मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग वळवण्यात येणार आहे. नवी मुंबईतील बाजारात सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी गर्दी होते. अवकाळीला सुरुवात झाल्यानं खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली. त्यामुळे बाजारात सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. तसंच मच्छीचे दरही 10% वाढले. नवी मुंबई बाजार समितीत जांभळाचा भाव वाढलाय. प्रति किलो जांभळाला 400 ते 600 रुपये दर मिळतोय. बाजारात आवक कमी झाल्यामुळे जांभळाचे भाव वाढलेले आहेत. मुंबई बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्यानं कमी होताना दिसते. बेसला कंत्राटदाराकडून 6555 पैकी केवळ 2164 बसचा पुरवठा झालाय. बसची संख्या कमी होत असल्यानं प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागतो. नवी मुंबईतील उलवेमध्ये पत्नीची हत्या करण्यासाठी पतीनं 6 लाखांची सुपारी दिली. पत्नी घटस्फोट देत नसल्यामुळे पतीने पत्नीची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. या प्रकरणी पती आणि 3 जणांना अटक करण्यात आली. एमएसटी सीईटीच्या अभियांत्रिकी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना हरकती नोंदवता येणार आहेत. या उत्तरातालिकेबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी आणि हरकती नोंदवण्यासाठी 22 ते 24 मे पर्यंत संधी देण्यात येईल. त्यामुळे चुकीचा प्रश्न किंवा पर्यायी याबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या नव्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण सूचनाही आरोग्य मंत्र्यांकडून देण्यात आल्या. देशातील विविध IIT संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी 18 मे रोजी जेईई ॲडव्हान्स परीक्षा घेण्यात आली. 2 सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या मागील 10 वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्मी होती. प्रश्नपत्रिकेतील 3 विभागांमधील प्रत्येक विभागात प्रत्येकी 18 असे 54 प्रश्न विचारण्यात आले.
अंगणवाडीतील 3 ते 6 वयोगटातील बालकांच्या नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे। या अभ्यासक्रमामध्ये आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 आणि आधारशिला बालवाटिका 3 अशी पुस्तकं तयार करण्यात आली। म्हाडाच्या कोकण मंडळाने 2024 मध्ये प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य तत्वावर विक्रीला काढलेल्या शिराढोण आणि खोणीमधील एकूण 6,248 घरांच्या किमतीत अखेर कोकण मंडळानं कपात केली आहे। शिराढोणमधील घरांच्या किमतीत 1,43,404 रुपयांनी कपात करण्यात आलेली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 3 रुग्ण गेल्या 2 दिवसात आढळून आल्यानं आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे। तर या रुग्णांसाठी पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलाय। ठाणे शहरात 3 कोरोना रुग्ण आढळले। मुंबई आणि बदलापूरला जोडणाऱ्या कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे। MMRDAने मेट्रो 14 मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। उल्हासनदीत KDMC कडून नाल्याचं सांडपाणी सोडलं जातंय, त्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झाल्यामुळे जलपर्णीचा वेळ खापला। या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून KDMCला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली। महापालिकेकडून वसई फाटा इथं नवीन अग्निशमन उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले। हे पालिकेचं 8वं उपकेंद्र आहे। वसई विरार शहराच्या पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे, तर या महामार्गावर अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन मदतीच्या दृष्टीनं सुविधा नसल्यानं अडचणी येत होत्या। फेसबुक आहे।